नमस्कार. हिंदुस्थान पोस्टच्या विचारमंथन में डॉक्टर उदय निरुळकर या विशेष मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी हर्षद वैद्य आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपल्याकडे सर्वच जण म्हणजे पत्रकार असतील, कुठले बुद्धिजीवी असतील, कुठले लेखक असतील, विचारवंत असतील, कुठले संगीतकार असतील, या सर्वांनाच एखाद प्रकारचं लेबल लावण्याची आपल्याकडे सगळ्यांनाच सवय आहे. मग कदाचित कधीच कोणीतरी यांच्यापैकी मोदींच्या बद्दल चांगलं बोलला की लगेच तो मोदी भक्त आहे, आणि मोदींच्या विरोधात बोलला की लगेच त्याच्यासाठी मोठे मोठे कार्यक्रम, सत्कार, सोहळे, आज तो पुरोगामी विचारवंत, असे सगळी लेबल लावली जातात. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी करत असताना आपण एक गोष्ट विसरतो की ते कुठली तरी महत्वाची किंवा एका कुठलं काम करणं याला महत्व देणं आपण सोडून देतो. टीका करताना आपण इतके पुढे जातो की आपण कुठल्या माणसाचं कर्तृत्व किती नेमकं झालंय ह्याच्याकडेही आपलं दुर्लक्ष होतं. या सगळ्या गदारोळामध्ये आपल्या अशीच एक घटना घडली आणि त्या घटनेचं विश्लेषण होणं आज आपल्याकडे महत्वाचं आहे. ती घटना आहे बिहारमध्ये. बिहारच्या निवडणुकीमध्ये आत्ताच एक निकाल लागले, त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आली की आपल्या भारतातील सर्वात तरुण आमदार म्हणून मैथिली ठाकूर या हिने आज बिहारच्या विधानसभेमध्ये प्रवेश केला. तिच्याबद्दल आज कोणीच काही बोलत नाही, ना प्रसार माध्यमांमध्ये, मेन स्ट्रीम मीडियामध्ये आज तिच्याबद्दल एक चकार शब्दही काढला जात नाही, की तिच्याबद्दल काही बोललं सुद्धा जात नाही. हीच कमी आज आपण आपल्या विषयामध्ये भरून काढणार आहोत आणि त्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत उदय निरुळकर सर. नमस्कार सर, पहिलाच प्रश्न आहे की आपल्या भारतामध्ये की अशा प्रस्तावनेमध्ये म्हटलं की आपल्या भारतामध्ये प्रत्येक प्रकारचे लेबल लावले जातात, तर खरंच भारतामध्ये असे दोन प्रकारचे कॅम्प्स आहेत का? आणि नंतर 100% असे कॅम्प आहेत कलावंतांमध्ये, विचारवंतांमध्ये, पत्रकारांमध्ये, लेखकांमुळे. आणि पुरस्कार देताना या सगळ्याचा विचार केला जातो की आपल्या कॅम्पचा कुठला. मला माझ्या वैयक्तिक आयुष्यात अनेक उदाहरणं आहेत, जी आता काही मी सांगत नाही. त्यातल्या काही व्यक्ती दिवंगत आहेत आणि त्यांनी माझ्यावर अन्याय केला असताना सुद्धा त्यांची मुलाखत मी घेतली. दुर्दैवाने त्यांच्या आयुष्यातली ती शेवटची मुलाखत होती. ती मुलाखत खूप चांगलं झाल्याचं त्यांनी मला SMS पाठवला, तोही आज माझ्याकडे आहे. दुर्दैवाने नंतर त्यांचा मृत्यू झाला पुण्यामध्ये. जाऊ दे, त्याविषयी मी काही बोलत नाही. परंतु मोदींची जर स्तुती केली तर तुम्ही लगेच पाकिट पत्रकार, गोदी मीडिया अशी तुमच्यावर टीका होते. आणि जर तुम्ही मोदींवर टीका केली तर मात्र तुम्ही धाडसी, तुम्हाला रमन मॅग्सेसे अवॉर्ड, अमुक तमुक, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळत जातात. सोशल मीडियावरून तुमचे उदो केले जातात, तुमच्यावर लेख लिहिले जातात. आणि जे असंख्य युट्यूब चॅनल्स आहेत, सगळी गोदी मीडिया म्हटलं जातं, परंतु प्रत्यक्षात मोदींवर टीका करणारी चॅनल्स आता आपल्याकडे जास्त आहेत. तर त्याच्यामध्ये तुमचं फार मोठं उदो केला जातो. ही वस्तुस्थिती आहे. जर तुम्ही अवॉर्ड वापसी केलीत तर तुम्ही फार धाडसी आणि पुरोगामी पत्रकार वगैरे, लेखक वगैरे असता. परंतु अवॉर्ड वापसी करताना कोणी त्यातली रक्कम परत केली असं काही मला दिसत नाही. एखाद्याने केली असेल, बहुतांशी लोकांनी पैसे काही परत केले नाही, फक्त मी केले. किंवा अनेकांना मोदी आल्यानंतर हा देश असुरक्षित वाटायला लागलेला आहे आणि आता एकदम सुरक्षित वाटतं. म्हणजे हे सगळं आपल्याकडे द्वेष इतका पराकोटीचा आहे की नजर आंधळी व्हावी. अहो, साधं मंदिरावर, राम मंदिरावर ध्वजारोहण काय ते करायचंय, इतका ऐतिहासिक सोहळा, नयनरम्य सोहळा, त्याच्यावर ही कुरघोडी करून त्याच्यातनं सनातन धर्मावर टीका करायची. तपोवनामध्ये ज्या झाडांवर फुल्या मारल्या याचा अर्थ ती झाडं तोडली जाणार नाही आहेत, ती फक्त त्या झाडांची गणना केलेली आहे. तर लगेच त्याच्यावरून प्रचंड मोठ्या प्रमाणात टीका. आणि मग प्रत्येक जण आपल्याकडे पर्यावरण तज्ञ आणि वृक्षप्रेमी झाला की ज्याने की आयुष्यभर आपल्याकडे त्या एका महिला ज्यांचं नुकतं निधन झालं, पद्मश्री दिलेली होती, त्यांनी लाखो झाडं लावली, तशी त्यांनी आयुष्यभर झाडं लावली. असं सगळं आपल्याकडे चित्र पेंट केलं जातं. त्यामुळे हे दोन कॅम्प आपल्याकडे 100% आहेत. सर, तुम्ही आता म्हटलात की हे दोन कॅम्प्स आहेत आणि तरी बरीच तुम्ही उदाहरणं पण दिली. पण अशा कुठल्या घटना तुम्ही सांगू शकाल का की अशा भारतामध्ये असे दोन कॅम्प्समध्ये वेगवेगळ्या गोष्टी झाल्यात आणि दोन्ही कॅम्प्सच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पण आल्यात, असं काही तुमच्याकडे उदाहरणं आहेत का? असंख्य उदाहरणं आहेत. म्हणजे ह्याच्याकरता आपल्याला खरं तर एक सिरीज करावी लागेल इंटरव्ह्यूची आणि 5-50 इंटरव्ह्यू करावं लागतील. एवढी उदाहरणं 2014 पासून माझ्याकडे आहेत. आत्ता जे पटकन ताजं आहे ते तुम्हाला मी सांगतो आणि त्याचं तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि नंतर लक्षात येईल की आपल्या आधी कसं नव्हतं लक्षात आलं. ते म्हणजे ममदानी हा सध्याचा स्टार आहे. तुम्हाला सांगतो, सेक्युलर विचारसरणीचा तो उगवता सितारा आहे. म्हणजे ममदानी आला आणि जणू काही मोदींच्या साम्राज्याला सुरंग लागला. ट्रम्प बिम तर खिचगंटीत पण नाही की झाड की पत्ती आहे. आता मोदींनाच हलवलेलं आहे, नेत्यानाहूला हलवलेलं आहे, पुतीनना हलवलेलं आहे. अशा प्रकारचं एका गावाचा महापौर, त्याच्याविषयी एवढा, म्हणजे बुडत्याला काडीचा आधार म्हणतात ना, तसं आहे ते. 34व्या वर्षी महापौर बनले, त्यांचं केवढं कौतुक. त्यांची पार्श्वभूमी प्रत्येकाला ठाऊक आहे, त्यांचे विचार प्रत्येकाला माहिती आहेत. हे माहिती आहे का की इस्रायल पॅलेस्टाईन बद्दल ते काय बोलतायत?
न्यूयॉर्कच्या महापौराला भारतातल्या राजकारणावर कॉमेंट करण्याकरता त्या सरकारने किंवा त्या जनतेने निवडून दिलंय का? पण त्याची मतं ही इथल्या इंटेलेक्च्युअल्सना फार फार महत्वाची वाटतात. जणू काही नेहरू नंतर लोकशाहीची बूज राखणारा जर कोणी असेल तर तो ममदानी आहे. आणि त्याचे काय अकलेचे तारे आहेत? ग्लोबलायझेशन मध्ये उद्ध्वस्तता, नेत्या ल्याऊला अटक करून लटकवलं पाहिजे. इस्रायलनी गाझामध्ये जे केलं ते म्हणजे जेनोसाइड आहे. इस्रायलवर बंदी घातली पाहिजे, बहिष्कार घातला पाहिजे, नो ट्रेड आहे त्यांच्याशी केलं पाहिजे. आणि मोदी तर त्यांच्या मते वॉर क्रिमिनल आहेत. मोदींमुळे शिरकाण झाली आहेत असं तो वारंवार सांगतो. दुसरी गोष्ट, बाबरी मशिदीचं जे आपल्याकडे ढाचा पडला, खरं तर तिकडे बाबरी मशीद नव्हती, तो वादग्रस्त ढाचा होता. तो पडला त्याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केलेलं आहे. तिकडे राम मंदिर बांधलं गेलं नाही पाहिजे, म्हणजे उद्या जाऊन राम मंदिर उद्ध्वस्त करा असंही म्हणाला हा बाप्या कमी करणार नाही. याचा सीएला विरोध आहे. भारतातल्या सीएवर तुला चोंबडेपणा करायचं कारण काय? कास्ट बेस्ड जनगणना भारतात व्हायला पाहिजे हे सांगायला तुला निवडून दिलं का लोकांनी? तू अजून चार्ज घ्यायचा आहेस, खुर्चीवर बसायचा आहेस, यश तुझ्या डोक्यात जायचं तर पहिल्या दिवशीच तू हे बोलायला लागला. आणि खोटारडेपणात त्याचा हात कोणी धरणार नाही तुम्हाला सांगतो. इकडे हे मोदी खोटारडेल असं म्हणतात, परंतु हा ममदानी कोण आहे? 9/11च्या हल्ल्यानंतर माझ्या आत्याला सबवे मधून म्हणजे मेट्रो मधून जाण्याकरता भीती वाटत होती, ती वापरत नव्हती, अशी एक लोणकडी थाप यांनी मारली. याची आत्या राहते टांझानियामध्ये आणि तिला न्यूयॉर्क मधल्या सबवेनी जायला भीती वाटते. मग त्यांनी सांगितलं नाही नाही, म्हणजे मी लांबच्या आत्याबद्दल बोलत होतो. आणि तिला हिजाब घालायला, बुरखा घालायला भीती वाटते. म्हणजे किती जे आपल्याकडे असुरक्षित समाज आहे ना, असुरक्षित आहे हा देश, सोडून जायचा आहे वगैरे, जे मध्ये 2 नट नट्या तारे आता ते वेगळे झाले, सोडून द्या. तो नट नटी तर दोघे वेगळे झाले, आता दुसऱ्या बरोबर आहेत ते कोणाला तरी काय माहित नाही. पण याच्या निवडीचं काय कौतुक आपल्याकडे. आणि त्यांनी आपल्या भाषणामध्ये निवडून आल्यानंतर नेहरूंचा उल्लेख काय केला आणि तुम्हाला सांगतो पाना फुटला विचारांचा. हो, पाना फुटला. विजयोत्सव सुरू झाला आपल्याकडे तुम्हाला सांगतो. जणू काही आता 1964 साली 65 साली नेहरू गेल्यानंतरचा नवा नेहरू उद्याला आला. जणू काही आता समाजवादाचं, कम्युनिस्टाचं युग येणार आणि 2029ला जणू काही हा ममदानीच इकडे येणार आहे आणि गल्लीबोळात जाऊन प्रचार करून राहुल गांधीला निवडून देणार आहे. अशा प्रकारची आपल्याकडे रचना सुरू झाली तुम्हाला सांगतो. कारण राहुल गांधी स्वतः प्रचार करून निवडून येऊ शकत नाहीत आणि जे त्यांना खांद्यावर घेऊन प्रचार करतात त्यांचं काय होतंय बिहार इलेक्शनला आपण पाहिलेलं आहे. हे काही बिहारमध्ये दिसलेलं नाहीये. यापूर्वी त्याला खांद्यावर घेऊन अखिलेश यादव पस्तवलेले होते. पण तिकडे मैथिली ठाकूर, कुठलीही राजकीय बॅकग्राऊंड नाही, साधी भजन कीर्तन करणारी 25 वर्षाची पोर, उत्तम मराठी गाते, उत्तम मराठी बोलते. ती बिहारमध्ये, आणि ते सुद्धा अलीनगर पूर्व बिहारमध्ये दरभंगा डिस्ट्रिक्टमध्ये, ज्यांना बिहारची डेमोग्राफी माहिती आहे, बिहार माहिती आहे, त्यांना दरभंगा म्हटल्यानंतर पुढे काही सांगायची गरज उरणार नाही. 2008च्या डिलिमिटेशन मध्ये तयार झालेला हा मतदारसंघ, आतापर्यंत याच्यावर यादवांचं वर्चस्व होतं. त्या ठिकाणी मुसलमानांचं वर्चस्व आहे. तिथे 2015 पर्यंत ते 2020ला 2 निवडणुका झाल्या बिहारमध्ये. त्यातल्या पहिल्या निवडणुकीपर्यंत फक्त राष्ट्रीय जनता दलाची, आरजेडीची लोक निवडून यायची. त्या ठिकाणी 2025ला ही निवडून येते आणि 50% मतं घेऊन निवडून येते. विथ झिरो पॉलिटिकल बॅकग्राऊंड आणि भाषांवर वर्चस्व तरी किती. अवधी बोलते, मराठी बोलते, हिंदी बोलते, भोजपुरी बोलते, मगधी बोलते, या सर्व भाषा उत्तम बोलते. 2000 सालचा जन्म आहे. 2000 साल जुलै 25. याच्यापेक्षा जास्त तरुण वयात निवडून गेलेला एकमेव आमदार त्या म्हणजे सुषमा स्वराज, हरियाणामधून निवडून गेलेल्या होत्या. आणि मैत्री गुणवत्ता किती ठासून भरलेली आहे. तर मधुबनी पेंटिंग ज्या कोणी ती पाहिली असतील ते भाग्यच आहे ना, अन्यथा हा कार्यक्रम संपल्यानंतर गुगलवर जरूर मधुबनी पेंटिंग्स बघा तुम्ही. त्या मधुबनी पेंटिंगच्या प्रचाराकरता हिनी आपली कला वापरली, आपला जी पॉप्युलॅरिटी आहे ती तिने वापरली.
यावरून तिची संस्कारी बॅकग्राऊंड लक्षात येते. मला आठवतंय ती काल परवापर्यंत झीच्या सारेगामामध्ये लिटिल चॅम्प नावाचा कार्यक्रम व्हायचा. त्या लिटिल चॅम्प मध्ये गायला आली होती आणि तिथे चुकली किंवा ती जास्त क्लासिकल गाते आहे म्हणून तिला बाहेर काढलं. 4 वर्ष तिने मेहनत केली, पुन्हा 15व्या वर्षी आली, पुन्हा रिजेक्ट झाली त्याच कारणाकरता की तुझं ऍक्सेंट बिहारी आहे, अमुक आहे, तमुक आहे. पण तिने तिथे हार नाही मानली, लढली आणि तिने आपल्या त्या बिहारी ऍक्सेंटला, आपल्या त्या गायकीला, क्लासिकल गायकीला तिने आपलं बलस्थान बनवलं आणि आज करोडो करोडो प्रेक्षक चाहते तिचे आहेत. एवढंच काय तर मध्यंतरी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचा मोदींनी जो सत्कार केला होता त्यात सर्वाधिक टाळ्या जर कोणाला पडल्या असतील तर जेव्हा मैथिली ठाकूरला मोदीजींनी बोलावलं आणि तिला गाणं म्हणायची विनंती केली तेव्हा सर्वात जास्त टाळ्या पडल्या. परंतु याचं कौतुक नाही, कौतुक आम्हाला ममदानीचं आहे. हाच तो दुर्दृष्टपणा आहे. सर, पण मग असं नेमकं होतंय काय की आज इतकी कर्तृत्व गाजवणारी मुलगी मैथिली ठाकूर, ती अगदी तरुण वयात, इतक्या तरुण वयात ती विधानसभेत जाते, पण आपल्याला तिचं कौतुक होत नाही. मेनस्ट्रीम मीडियामध्ये त्याबद्दल चकार शब्दही उच्चारला जात नाही आणि तिकडच्या काय म्हणतात साता समुद्र पार असलेल्या ममदानीचं कौतुक मात्र दररोज गायलं जातं. नेमकं होतंय काय भारतामध्ये, काय नेमकं चाललंय? एकही स्त्री संघटना महाराष्ट्रातली किंवा एकही स्त्रियांवर लिहिणाऱ्या पत्रकारांनी तिच्या कौतुकाचा काही लेख लिहिलाय किंवा तिच्यावर काही रिसर्च केलंय, तिच्याशी संपर्क साधलाय असं आम्हाला काही दिसणार नाही. आणि उलट कॉमेंट काय आले आहेत, मोदी वेव होती म्हणून ती निवडून आली. अरे पण तिची कॉन्स्टिट्युएन्सी आहे ती विरोधी पक्षाची होती, आतापर्यंत विरोधी पक्ष निवडून येत होता. अशी जवळपास अशक्यप्राय असणाऱ्या कॉन्स्टिट्युएन्सीत 50% मतं तिने मिळवलेली आहेत. पण तुम्हाला सांगतो हर्षद, ही जर डाव्या विचारसरणीची असती आणि 25व्या वर्षी तिने जर अशी भाजपचा एखादा बालेकिल्ला जर आपल्याकडे खेचून आणला असता तर तिचं काय झालं असतं. पण काय करणार, मला खरंच असा विचार येतो की का करत नसतील हो तिचं कौतुक. हे जाणीवपूर्वक होतोय का, काही नकळत होतंय? हे जाणीवपूर्वक केलं जात आहे, जाणीवपूर्वक अंगवळणी पडलेलं आहे आमच्या. कारण जी आम्हाला डाव्या विचारसरणीला जी एक टेम्पलेट असते ना, महिला म्हटल्यानंतर त्या टेम्पलेटमध्येही बसत नाहीये. का बसत नाही? आई वडील अत्यंत धार्मिक आहेत, ती स्वतः अत्यंत धार्मिक आहे. इथल्या मातीत जन्माला आलेल्या मधुबनी पेंटिंगचा ती प्रसार करते आणि गाणी कुठली गाते? गाणी कुठली रॉक, हिप हॉप वगैरे काही गात नाही, हिप्पी गाणी गात नाही. ती गाते या देशाच्या मातीत जन्माला आलेली प्रवचन, कीर्तन आणि इथली भजनं. ती तंग कपडे घालत नाही, लो वेस्ट जीन घालत नाही, लो कट ब्लाउज घालत नाही. हाताच्या कोपऱ्यापर्यंत असणारा तिचा ब्लाउज असतो. भलत्या चालत्या विषयावर तोंड उघडत नाही. मागे आपल्याकडे ग्रेटा थनबर्ग होती, जिला रातोरात आमच्याकडे एन्व्हायरमेंटचं स्टार बनवलं गेलं. ती भारतातल्या किसान आंदोलनावर बोलायला लागली तेव्हा लक्षात आलं हिला रातोरात स्टार का बनवलंय. अशा कुठल्याही गोष्टीवर ही बोलताना दिसत नाही. ममदानी मात्र चोंबडेपणा करताना तुम्हाला दिसतोय. विवाह संस्था निरुपयोगी आहे, 3-4 लफडी आहेत, अशी काही तिची बॅकग्राऊंड नाही आहे. चंगळवादी संस्कृतीचा पुरस्कार करताना दिसत नाही. वोकिझमची भोक्ती नाही आहे, त्याचा अंगीकार करताना दिसत नाही. सगळ्याला छेद देत 25व्या वर्षी कटाक्षानी साडी, मोठी बिंदी, हातभर बांगड्या आणि भजन ही गाणारी लिबरेटेड असू शकत नाही. ती लिबरेटेड आधुनिक विचारांची कशी असू शकते? कारण ती सिगरेट पित नाही, ती दारू पित नाही, तिची पोरांच्या लफड्या नाहीत, तोंडात शिव्या नाहीत, मोदींना गालीगलोच करत नाही, संघ भाजपला काही बोलत नाही, सनातन धर्मावर काही तंज कसत नाही, ती तपोवनाबद्दल काही बोलत नाही, ती कुंभमेळ्याबद्दल काही बोलत नाही. मग अशी साजूक तुपातली कामाची काय? ती तर काही सॉफ्ट स्पोकन नाहीये. ती म्हणजे ती आहे ती अतिशय सॉफ्ट स्पोकन आहे.
त्यामुळे त्याला जे दिवा एलिमेंट लागतं ना, दिवा एलिमेंट, यु नो, शी जस्ट व्हेरी स्पायसी. अशी काही स्पायसी वगैरे काही ती नाहीये, कारण ती रिबेल नाहीये. बोल्ड म्हणजे काय हे ज्या समाजाला कळत नाही त्यांच्या मते बोल्ड म्हणजे अशा प्रकारच्या गोष्टी करणे म्हणजे बोल्ड असतं. शाउटिंग स्लोगन्स, देश तेरे तुकडे होंगे, JNU मध्ये किंवा शाहीन बागेसमोर म्हणजे तुम्हाला बोल्ड वाटतं, पण वेद आणि पसायदान म्हणणारी आम्हाला बोल्ड वाटत नाही. दॅट्स डाऊन मार्केट, अशी आम्ही आमची समजूत केलेली आहे. ती सेल्फ मेड आहे. आजोबा, आजी, पणजोबा आणि आई आणि बाप यांच्या जीवावरती नाही झालेली. दुसरी गोष्ट म्हणजे फॅमिलीपासून वेगळा राहून काहीतरी करते असंही नाहीये. सगळे संस्कार मूल्य घेऊन जगते ती. पुन्हा शोषित, वंचित वगैरे असे काही शब्द ती वापरत नाहीये. त्यांच्यासाठी काम करण्याची शपथ घेते. एक लक्षात ठेवा, शी इज अ टफ गर्ल. सिंगर म्हणून रिजेक्ट केल्यानंतर, दोनदा नॅशनल पातळीवर रिजेक्ट केल्यानंतर पुन्हा इतकी प्रचंड लोकप्रियता मिळवायची, आणि ते देखील या देशाच्या मातीतलं संगीत गाऊन, ही सोपी गोष्ट नाहीये. जेव्हा तिला सांगितलं गेलं की तुझे उच्चार ठीक नाहीत अँड यू कांट बी अ ट्रेंड, आज ती मुलगी ट्रेंड सेटर आहे. तिची बिहारी आयडेंटिटी, तिचं गायक असणं, ती खांद्यावर मिरवते एखाद्या मेडल सारखं. शुद्ध देसी प्रोडक्ट आहे. तिला कुठल्याही प्रकारची इन्सिक्युरिटी नाही. तुमच्या सौंदर्याच्या कल्पनेत बसण्याकरता तिने कुठली बोटॉक्सची इंजेक्शन घेतलेलं नाही, अथवा अशा प्रोडक्टचं ती मार्केटिंग करताना तुम्हाला दिसत नाही. हर कॉन्फिडन्स रॉक्स. त्यामुळे या देशातल्या 5-10% पाश्चात्यांना फॉलो करणाऱ्यांसाठी ती न्यूज एलिमेंट असू शकत नाही, पण 95% भारतीयांसाठी मात्र ती न्यूज एलिमेंट नक्की आहे. शी रॉक्स द कॉन्सर्ट अँड आय एम शुअर शी विल रॉक विधानसभा ऑल्सो. सर, एका अतिशय वेगळ्या पण अतिशय महत्वाच्या विषयावरती आपण बोललो की एक मैथिली ठाकूर ही आपल्या भारतीय जनांचं प्रतीक का बनू शकत नाही, किंवा भारतीय जनांचं एक आयडॉल का बनू शकत नाही, आणि ती खरंच बनली पाहिजे ही इच्छाही आपण व्यक्त केलीत, आणि आम्हाला तुम्ही वेळ दिलात याच्याबद्दल हिंदुस्थान पोस्ट ऑफ आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. तर मैथिली ठाकूर ही आज आपल्या विधानसभेमध्ये सर्वात तरुण आमदार म्हणून तिने प्रवेश केलाय. आज तिच्याबद्दल आज बोलण्यासाठी कोणीच उभं राहत नाहीये, किंवा तिच्याबद्दल कौतुकाचे शब्दही काढत नाहीये. का ती भारतीय संस्कृतीला प्रमाण मानते, भारतीय संस्कृतीचा पुरस्कार करते, म्हणून नेमकं तिच्या मागचं तिला असं वाईट टाकण्याचं नेमकं कारण काय, तिला आउटकास्ट करण्याचं, लेफ्ट हँडेड ट्रीटमेंट देण्याचं नेमकं कारण काय, या सगळ्याच गोष्टी आपल्याला आज विचाराव्या लागतील. आज समाज म्हणून आपल्याला या गोष्टींचा विचार करावाच लागेल, आणि आपण नेमके जातोय कुठे याची दिशा आपल्याला आता ओळखावी लागेल. नेमकं आपल्या मनात काय आहे, आपल्याला विचारणं गरजेचं आहे. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्सवर नक्की सांगा. आपल्या याच्याबद्दलच्या काय प्रतिक्रिया आहेत हे सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्सवर नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, आणि फेसबुक पेजला लाईक, फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.